नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 14 मध्ये थंडगार असे सरबत बनवणार आहोत. सरबत बनवण्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे सब्जा बी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सब्जाचे बी मिक्स करून घ्यायचे आहेत व 10 ते 15 मिनिटांसाठी ते भिजत ठेवायचे आहेत. नंतर गॅसवरती एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवायचे आहे. एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध घ्यायचे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे कस्टर्ड पावडर घालायची. कस्टर्ड पावडर तुम्ही कोणत्याही फ्लेवरची घेऊ शकता. इथे मी कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे. नंतर कस्टर्ड पावडर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने दुधामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. दुधाला उकळी यायला लागली की आपल्याला दूध चमच्याने एक वेळ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला कस्टर्ड पावडरचे दूध एक वेळ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर ते दूध आपल्याला दुधामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे. आपल्याला कस्टर्ड पावडरचे बनवलेले दूध दुधामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी ते उकळवून घ्यायचे आहे. दूध उकळत असताना आपल्याला थोड्या वेळाने ते मिक्स करत राहायचे आहे, म्हणजे ते दूध पातेल्याला खाली चिटकणार नाही. दूध थोडेसे दाटसर होईपर्यंत आपल्याला ते उकळवून घ्यायचे आहे. ते जास्तही दाटसर बनवायचे नाही. दूध उकळत असताना आपल्याला थोड्या वेळाने ते चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचे आहे. तर इथे साधारणतः 2 ते 3 मिनिटे झालेली असतील. मी कमी ते मध्यम गॅसवरती हे कस्टर्ड पावडरचे दूध उकळवत आहे. उकळत असताना ते मध्ये मिक्स करत आहे. 2 ते 3 मिनिटांनी त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. इथे मी अर्ध्या लिटर दुधासाठी पाव वाटी साखर दुधामध्ये घालून छान अशी मिक्स करून घेतली. साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. साखर घातल्यानंतर आपल्याला ती चमच्याच्या साहाय्याने दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची व साखर घातल्यानंतर आपल्याला दूध 1 ते 2 मिनिटांसाठी उकळवून घ्यायचे आहे व नंतर गॅस बंद करायचा आणि दूध आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. तर इथे मी साखर घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटांसाठी दूध उकळवून घेतलेले आहे. साखर घालायच्या आधी 2 ते 3 मिनिटांसाठी दूध उकळवून घेतलेले होते, म्हणजेच सुरुवातीपासून 4 ते 5 मिनिटांसाठी इथे मी कस्टर्ड पावडरचे दूध उकळवून घेतलेले आहे. दूध छान असे दाटसर झालेले आहे. नंतर गॅस बंद करून घ्यायचा व दूध आपल्याला थंड करायला ठेवायचे आहे. दूध आपल्याला फ्रूट कस्टर्ड सारखे जास्तही दाटसर बनवायचे नाही व नंतर ते दूध आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. दूध थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भिजवलेले सब्जा बी घालायचे आहे. इथे मी 4 चमचे सब्जा बी घातलेले आहेत व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आईस क्यूब्स घालायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत. सुरुवातीला इथे मी 4 बर्फाचे तुकडे घातले व नंतर अजून मी 2 बर्फाचे तुकडे दुधामध्ये घातले. बर्फाचे तुकडे दुधामध्ये घातल्यानंतर आपल्याला सब्जाचे बी व बर्फाचे तुकडे दुधामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे बर्फाचे तुकडे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तर तुम्ही बर्फाचे तुकडे घालण्याऐवजी हे कस्टर्ड पावडरचे दूध फ्रीजमध्ये देखील थंड करायला ठेवू शकता. इथे आपले थंडगार असे कस्टर्ड सब्जा सरबत तयार झालेले आहे. हे सब्जाचे बी थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे शरीराला थंडावा देण्याचे कार्य करतात. उन्हाळ्यामध्ये हे भिजवलेले सब्जाचे बी तुम्ही सरबतमध्ये देखील वापरू शकता. सब्जाचे बी आपल्याला नेहमी 10 ते 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवूनच वापरायचे आहेत. नंतर आपल्याला हा सरबत ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचा आहे. सरबत आपल्याला एक वेळेस छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर तो सरबत आपल्याला ग्लासमध्ये सर्व करायचा आहे. कडाक्याच्या उन्हामध्ये थंडगार असा कस्टर्ड सब्जा सरबत तुम्ही बनवून पिऊ शकता. हा कस्टर्ड सब्जा सरबत खूप टेस्टी लागतो. इथे आपला कस्टर्ड सब्जा सरबत ग्लासमध्ये सर्व करून झालेला आहे.
हा कस्टर्ड सब्जा सरबत बनवायला खूप सोपा आहे व अगदी झटपट बनवून तयार होतो. 10 मिनिटाच्या आतमध्ये हा कस्टर्ड सब्जा सरबत बनवून तयार होतो. इथे आपला उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 14 मध्ये थंडगार असा कस्टर्ड सब्जा सरबत बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हा सरबत कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.